नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे। आजची ही बातमी पाहिल्यानंतर तुमचाही संताप अनावर होईल। एका 10 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार होतो आणि त्यानंतर तिची हत्या केली जाते। संपूर्ण राज्य हादरतं, जनता संताप व्यक्त करत आहे आणि या गंभीर प्रकरणावर पोलीस विभाग पत्रकार परिषद घेत असते। तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा। या ठिकाणी पोलीस अधिकारी बसलेले आहेत, पत्रकारासमोर बसलेले आहेत, कॅमेरे सुरू आहेत, संपूर्ण राज्य या प्रकरणाकडे पाहत आहे। पण त्या स्टेजवर काय सुरू आहे? रमैया भारती मॅडम आणि इतर अधिकारी हसत खेळत गप्पा मारताना दिसत आहेत। हो, एका 10 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणावर पत्रकार परिषद सुरू असताना हे अधिकारी विनोद करताना दिसत आहेत। मित्रांनो, हे दृश्य पाहिल्यानंतर कोणाचाही संताप होईल, कारण हे फक्त पत्रकार परिषद नव्हती, तर एका चिमुकलीला न्याय देण्याची जबाबदारी होती। ज्याच्या घरात अशी घटना घडते त्या आई वडिलांची अवस्था काय होत असेल, तो बाप आतून किती तुटला असेल, ती आई किती रडत असेल, याचा विचार जर अधिकाऱ्यांनी केला नाही तर सामान्य माणूस न्याय कुणाकडे मागणार? आणखी मोठा प्रश्न म्हणजे जे अधिकारी लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत ते जर अशा संवेदनशील वेळ गंभीर नसतील तर समाजात कोणता संदेश जातो? संपूर्ण महाराष्ट्रात या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे। सोशल मीडियावर लोक एकच प्रश्न विचारत आहेत, अशा वेळी हसू येतं तर कसं? मित्रांनो, अधिकारी कितीही मोठा असो पण लोकांच्या वेदनापेक्षा मोठा नसतो आणि म्हणूनच मुख्यमंत्री विजय जोसेफ फलपती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि तात्काळ त्या तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगितलं जात आहे। खरंच अशाच प्रकारचा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्याचं कौतुक झालं पाहिजे, कारण सत्ता म्हणजे फक्त खुर्ची नाही तर जनतेच्या भावना समजून घेणं असतं। मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट संदेश दिला, संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणा आणि हसणं मस्करी खपवून घेतलं जाणार नाही। आणि खरं सांगायचं तर आज या अधिकाऱ्यावर कारवाई झाली म्हणजे उद्या दुसरा अधिकारी अशा वेळी वागताना 10 वेळा विचार करेल। मित्रांनो, देशात कायद्यापेक्षा आधी माणुसकी जिवंत राहिली पाहिजे। एक 10 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूवर जर अधिकारी हसत असतील तर समाजाने आवाज उठवणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? अशा अधिकाऱ्यावर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच ठाम निर्भीड बातम्यांसाठी फॉलो करा आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।